स्वागत आहे कुक विथ अपेक्षा चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास हलकी फुलकी आणि खूपच चविष्ट साबुदाणा खिचडी। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात पहिले कढई गरम झाली की त्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप घालूया। तूप गरम झाल्यावर त्यात उकडलेला आणि छोटे तुकडे केलेला बटाटा घातला। बटाटा हलक्या हाताने छान परतून घेतला। तो थोडासा सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा। यानंतर त्यात 1 चमचा बारीक केलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ। हे सगळं पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं जेणेकरून बटाट्याला मस्त चव येईल। आता त्यामध्ये आधीच भिजवून ठेवलेला साबुदाणा ॲड केला। साबुदाणा घालताना गॅस मीडियम ठेवायचा आणि हलक्या हाताने परतायचं। बटाटा आणि साबुदाणा छान एकजीव झाले की त्यात बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घातला। शेंगदाण्यामुळे खिचडीला मस्त चव येते। सगळं पुन्हा हलक्या हाताने मिक्स करून 3 ते 4 मिनिटे शिजू दिलं। साबुदाणा पारदर्शक झाला की समजायचं आपली खिचडी परफेक्ट शिजली आहे। तर ही होती माझी सोपी आणि टेस्टी साबुदाणा खिचडी रेसिपी। तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि अजून अशाच रेसिपीसाठी फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।